अमरावतीच्या महर्षी पब्लिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या आश्रमशाळेत पुन्हा एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। विद्यार्थ्यांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्यानंतर एकाचा मृत्यू तर दुसरा विद्यार्थी गंभीर अवस्थेत उपचार घेत आहे। या घटनेची सखोल चौकशी करून शाळेची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। अपर आयुक्त या ठिकाणी निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा संघटक मन्ना दारशिंबे या ठिकाणी आलेले आणि उद्या ठिय्या आंदोलन या ठिकाणी करणार या प्रकारचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलंय। निवेदन देऊन काय त्यांची मागणी आहे पुन्हा एकदा जाणून घेऊया। जे महर्षी पब्लिक स्कूल मध्ये जे घटना घडली, दुर्दैवी घटना, त्याचे राजेश जे बेटेकरचे जे मृत्यू पावलेले आहेत, संबंधित शाळेकडून सेक्शन 106 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावी आणि शिक्षण हक्क कायदा आहे महाराष्ट्रात, त्याच्यानुसार त्याचे सेक्शन 17 आणि भारतीय संविधानाचे सेक्शन 14 आणि सेक्शन 15 आणि 21 चे ते शाळेच्या संचालकाकडून उल्लंघन करण्यात आलेलं आहे। म्हणून आमची महाराष्ट्र सरकार आणि इथच्या प्रशासनाला विनंती आहे की संबंधितवर गुन्हा दाखल करण्यात यावी। अन्यथा गुन्हा दाखल करण्यात आली नाही तर आम्ही उद्या 20 तारखेला इथं ठिय्या आंदोलन करणार आणि अजून आमची हे मागणी आहे की ते संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी। अन्यथा आम्ही त्या शाळेच्या आणि इथच्या प्रशासनाच्या विरोधात आपला हायकोर्टात याचिका दाखल करणार आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हे पण सांगणार आम्ही की ह्या शाळेत आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे विविध अधिकारी भेट देतात आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात येऊन राहिल्या, आपल्या समोर येत आहे। म्हणजे याच्या स्पष्ट आहे की जे हरामखोर अधिकारी तिथे भेट देतात आणि त्यांना चांगल्या दर्जाच्या सेवा देतात, अशा हरामखोर अधिकाऱ्यांवर कारवाई आणि गुन्हा दाखल करण्यात यावी। अन्यथा आम्ही 20 तारखेला दाखवूनच देऊ की आमचे आंदोलन कशा प्रकारचं राहील। या ठिकाणी मन्ना दारशिंबे यांनी आणि शिवसेनेकडून या ठिकाणी ठिय्या आंदोलन करणार। 20 तारखेपासून ठिय्या आंदोलन सुरू होणार असून महर्षी पब्लिक स्कूल आदिवासी आश्रम शाळा यामध्ये जे झालेल्या एका आदिवासी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू याला घेऊन आता सर्व संघटना आक्रमक झालेल्या आहे। आदिवासी संघटनेने या ठिकाणी इशारा दिला, जोपर्यंत या शाळेची मान्यता रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। आणि विशेष म्हणजे अप्पर आयुक्त यांच्याकडून सुद्धा महर्षी पब्लिक स्कूल आश्रम शाळेला शो कॉज नोटीस बजावण्यात आलेला आहे। यामध्ये दाखविलेलं आहे की या ठिकाणी भोजन जी व्यवस्था आहे ती सुद्धा निकृष्ट दर्जाची आहे। या ठिकाणी किचन सुद्धा स्वच्छ नाही आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी ज्या प्रकारे विद्यार्थी राहतात ते कोळंबलेले रूम आहेत, पंखे त्या ठिकाणी बरोबर नाही, त्यांना हवा बरोबर येत नाही, सफोकेशन नाही आहे। अशी अव्यवस्था असल्यानंतर 11वीचा जो विद्यार्थी होता राजेश बेटेकर याला पुस्तकं सुद्धा मिळाले नव्हते। 11वीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं मिळाली नाही, त्यांना ट्रॅक सूट मिळाले नाही आणि साबण आणि तेल सुद्धा विद्यार्थ्यांना मिळत नाही, अशी स्थिती होती। तिथे शिक्षणासाठी केमिस्ट्रीचे टीचर सुद्धा नाही आहे। ही स्थिती त्या शाळेमध्ये कारणे दाखवा नोटीस मध्ये बजावण्यात आलेली आहे। यामध्ये आता समोर काय येते आणि हे आंदोलन कोणता पवित्रा घेते यावर सर्वांचे लक्ष लागले। मी कॅमेरा पर्सन मोहन विश्वकर्मा सोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज अमरावती। या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पाणी आणि भोजन व्यवस्थेची तपासणी तसेच संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। दोषींवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे।